नमस्कार. नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता येण्यासाठी बरेच लोकं म्हणत आहेत, की ही योजना बंद झाली आहे. कारण जसे की लाडक्या बहिणीचे देखील पैसेही रखडले आणि बऱ्याच अटी-शर्तींमुळे बऱ्याच महिला अपात्र केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पीक विमा, नमो शेतकरी आणि पीएम किसान यांचे हप्ते येणार नाहीत, योजना बंद झाल्या, अशा बऱ्याच काही अफवा सध्या सुरू आहेत. सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी कुठल्याही एका राजकीय कोणत्याही अँगलनी म्हणत नाहीये. पण एक गोष्ट आहे, की आत्ता सध्या तरी सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाही. जेवढं काही आजूबाजूला सुरू आहे, तुम्हाला सर्वांना याची पूर्णपणे कल्पना आहे. त्याच्यानुसार तरी सरकार कुठल्याही ज्या दिलेल्या योजना आहेत, त्या नक्कीच बंद करणार नाही. त्यामुळे नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता नक्की शेतकऱ्यांना येणार आहे. ही सर्वांनी सर्वात पहिली बाब क्लिअर आहे. ठीक आहे. आता ही कधी येईल हप्ता या संदर्भामध्ये मात्र सरकारने अजून काही डिक्लेअर तारीख केलेली नाही. परंतु काही बाबी अशा आहेत त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारख्या, की आता सध्या ज्या लेव्हलला दुसऱ्या गोष्टींमध्ये जे बदल होत चाललेत किंवा जे काही लोकांनी आता सध्या प्रोटेस्ट सुरू केलेले आहेत, त्या सर्व संदर्भात विचार करता हे हप्ते रखडलेले वेळेत आणि लवकरात लवकर येणार हे मात्र नक्की आहे. भलेही आता सध्या 9व्या व 10व्या हप्त्याचा कालावधी निघून गेलेला असू द्या, परंतु हा हप्ता येणार नाही असं होणार नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे कोणत्या शेतकऱ्यांना येणार, त्याच्यासाठीच्या ज्या अटी-शर्ती आहेत, हां, त्यामध्ये रदबदल होऊ शकतो हे 100% खरं कारण की जे काही शेतकरी पात्र, अपात्र आहेत ना, त्याच्या ज्या याद्या आहेत, त्या दरवेळी काही ना काही कारणांनी बदलत आहेत. परंतु यामध्ये काही फिक्स गोष्टी आहेत, ज्या तुमच्याकडे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसताय, तर तुम्हाला 100% नमो शेतकरीचा हप्ता हा येणारच आहे. आता याच्यामध्ये जर कुणाच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर कुणाची कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसो किंवा नाही बसो, पण जर के-वाय-सी पेंडिंग असेल, बँक खातं जर तुमचं सुरू नसेल, तर त्या शेतकऱ्यांनी सर्वात पहिलं आपल्या हातातली महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं बँक खातं आपण सुरू ठेवणं. पैसे कधी येतील हे माहिती नाही आणि कुणाला येतील ह्याच्या अटी-शर्ती बदलू शकतात. परंतु जर आपलं खातं आपण सगळ्या जरी अटी-शर्तींमध्ये बसत असू आणि जर आपलं खातं सुरू नसेल किंवा के-वाय-सी केलेली नसेल, तर 100% तुमच्या खात्यावर ती रक्कम येणार नाही आणि पुढे कधी येईल हे माहिती नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट, सर्वात पहिलं काम हे करायचं आहे शेतकऱ्यांनी, तुमचं बँक खातं रनिंग स्टेटमध्ये असलं पाहिजे. तुम्हाला त्याचे मेसेज आलेले पाहिजेत, म्हणजे तुमचं के-वाय-सी प्रॉपर झालेलं पाहिजे. तुमचं बँक खातं, मोबाईल नंबर, आधार कार्ड हे एकमेकांशी व्यवस्थित लिंक असलं पाहिजे, ह्याची सर्वांनी दखल घ्या. त्यानंतर बाकी पात्र, अपात्रतेच्या जे काही अटी आहेत, ते सरकारने बदल करत राहणार आहेत. ते तुम्हालाही माहिती आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु ज्यांना हप्ता येण्यासाठी पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांनी किंवा अपात्रही जे आहेत, त्याही शेतकऱ्यांनी आपले बँक खाते रनिंग ठेवा. कधी पीएम किसानचा हप्ता येणार किंवा कधी नमो शेतकरीचा हप्ता येणार, याच्या तारखा जवळ-जवळ आल्यानंतर जाहीर होतच आहेत. परंतु एक गोष्ट आहे, की आपण आपले बँक खाते सुरळीत ठेवणे, आधार कार्ड व्यवस्थित ठेवणे, के-वाय-सी केलेले असणे हे जरुरी आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की योजना बंद झाली का? योजना तर बंद नाही झाली, बरोबर आहे. पण हप्त्याला डिले होतोय. आता एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस येतोय. आतापर्यंत जेवढ्याही काही आपण राजकीय गोष्टी पाहिलेल्या आहेत, कोणताही एखादा मोठा कार्यक्रम असेल किंवा कोणत्याही नेत्याचा वाढदिवस असेल, त्या याचं औचित्य साधून त्या दिवसाचं बऱ्याच गोष्टी, बऱ्याच योजना, बऱ्याच चांगल्या योजनांचा सुरुवात तरी केली जाते किंवा त्या योजनांचं त्या दिवशीसाठी काहीतरी उद्घाटन केलेलं जातं. त्यामुळे 22 जुलै रोजी हा हप्ता येऊ शकतो, याची पण बऱ्याच अंशी खात्री आहे. 22 जुलैच्या आधीही येऊ शकतो, हेही आहे. पण ह्या महिन्याच्या एंडपर्यंत नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आता या संदर्भात जे काही कामे करायची आहेत, ते आपण वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे. जर याच्यामध्ये कुणाला काही शंका असेल, कुणाचं जर काही बँकेमध्ये चुकीच्या पद्धतीनं काही अपडेट दाखवत असेल किंवा मोबाईलवर कुणाला अपडेट मिळत नसतील, तर त्या संदर्भात काही अडचणी असतील, तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा तुम्ही स्वतः बँकेत वगैरे जाऊन चौकशी करा. परंतु हप्ता येणार आहे, हे नक्की आहे. हीच आता सध्या याची फिक्स तारीख नाही सांगू शकत, पण ह्या महिन्याच्या एंडपर्यंत हा हप्ता नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती. हेच आत्ताचे अपडेट्स आहेत. या संदर्भात जर अजून काही माहिती हवी असेल किंवा काही जर कुठल्या अफवा जर सुरू असतील, त्या तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आपण त्याचेही उत्तरं देऊ. धन्यवाद.